शिराळा तालुक्यातील विविध भागात वाढलेल्या कृषी पंपांच्या केबल चोरीच्या घटनांविरोधात युवासेना शिराळा तालुक्याच्या वतीनं सोमवारी शिराळा पोलीस ठाण्यासमोर कुंभकर्ण आंदोलन करण्यात आलं। प्रशासन झोपेत सोंग घेत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। मोरणा धरण परिसरातील तडवळे, पाडळी, पाडळीवाडी, उपवळे, कदमवाडी, मांगले, गिरजवडे तसेच तालुक्यातील इतर भागांमध्ये शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींच्या केबल चोरीच्या घटना मागील अनेक दिवसांपासून सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। वारंवार तक्रारी देऊनही चोरीच्या घटनांचा छडा लागत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढल्याचं सांगण्यात आलं। युवासेनेच्या वतीनं तहसीलदार कार्यालय परिसरात एकत्रित जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर आंदोलकांनी शिराळा पोलीस ठाण्याच्या आवारात प्रवेश केला। यावेळी ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांनी पोलीस ठाण्याच्या इमारतीसमोर झोपून आंदोलन सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखल्यानं आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला। ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांनी सांगितलं की शेतकरी कर्ज घेऊन शेतीसाठी मोटारीवर केबल बसवतोय, मात्र वारंवार होणाऱ्या चोरीमुळे त्यांचं मोठं नुकसान होतं। काही शेतकऱ्यांच्या केबल्स 3 ते 4 वेळेला चोरी गेल्यानं पिके पाण्याअभावी वाळत असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रशासनाने तातडीनं कारवाई करून आरोपींना पकडावं अशी मागणी केली। त्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चर्चेनंतर शिराळ्याचे नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर पोलीस निरीक्षक संभाजी भोसले यांना निवेदन देऊन आंदोलन स्थगित करण्यात आलं। यावेळी नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक यांनी शिवसेना पक्षाच्या वतीनं परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील अशी घोषणा केली। आंदोलनात युवासेना पदाधिकारी, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।